नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामधील चौकीदार पदासाठी 478 जागांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या जाहिरातीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता जवळ-जवळ शेवटची तारीख 27 मे पर्यंत तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्याच्या अगोदर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एकच वारंवार प्रश्न विचारला जात आहे, की एक विद्यार्थी किती फॉर्म भरू शकतो आणि एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतील का? तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे. त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला येथे सांगणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीमध्ये सर्वात जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी सर्वात बेस्ट स्टडी नोट्स आपण घेऊन आलेलो आहे PDF स्वरूपामध्ये, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकत आहात. सर्वात पहिल्यांदा समजून घ्या या स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. तर लक्षात घ्या, मराठी व्याकरण 150 पानांची PDF भेटणार आहे. शॉर्ट नोट्स याच्यामध्ये असणार आहे. इंग्रजी व्याकरण 100 पानांची PDF भेटणार आहे. शॉर्ट नोट्स याच्यामध्ये सर्व टॉपिक वाईज कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे सर्व महिन्यांच्या तुम्हाला इथे चालू घडामोडी देखील उपलब्ध होऊन जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता जे विचारलं जाणार आहे. बुद्धिमत्ता जास्त करून विचारले जातील. 200 पानांचे सर्व टॉपिक याच्यामध्ये सर्व विषय कव्हर करण्याला सर्व टॉपिक गणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स सोबत तुम्हाला सर्वांसाठी सर्व कव्हर केलेले आहे. सर्वात महत्त्वाचे काय असते? सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व विषय त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सर्व कव्हर करण्यात आलेले आहे. सोबतच या ठिकाणी चालू घडामोडी देखील भेटणार आहे आणि हे 300 पेक्षा जास्त पानांची PDF ही तुम्हाला भेटणार आहे. सर्व नोट्स तुम्हाला फक्त 149 मध्ये घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकतात आणि याच्यामध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश असणार आहे. हे सर्व मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व भेटणार आहे. या जर नोट्स तुम्ही घेतल्या तर 160 पैकी 200 पैकी 160 ते 170 पेक्षा जास्त स्कोर तुम्ही नक्की मिळवू शकतात. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मची प्रक्रिया चालू आहे. जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल घरबसल्या, तर बघू शकता 91 नाही सॉरी 9403169816 या नंबरवरती WhatsApp करून घरबसल्या तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा या व्हिडिओचा जो मुद्दा आहे, मेन मुद्दा, आपण किती फॉर्म भरू शकतो. आता मी संपूर्ण जी जाहिरात बघितली, त्याच्यामध्ये कुठेही ते दिलं नाही, की तुम्ही या ठिकाणी एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही एक फॉर्म भरतात ना, समजा आता मी तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवरती इथे घेऊन जाणार आहे. बघू शकता इथे. आता जाहिरातीमध्ये जर दिलं नाही, की एकापेक्षा जास्त फॉर्म भरा किंवा जर फॉर्म भरता येतात. आता मेन मुद्दा आहे, एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही कितीही भरू शकता. परंतु मुद्दा आहे, की जाहिरातमध्ये असं काहीही दिलं नाही, की तुम्ही जर 2 फॉर्म भरले तर तुमच्या 2 परीक्षा होतील किंवा 4 फॉर्म भरले तर तुमचा एकच पेपर होईल, परंतु 4 फॉर्मचा विचार केला जाईल. असं स्टेटमेंट जाहिरातमध्ये देण्यात आलेलं नाही. एकपेक्षा जास्त तुम्ही अर्ज करू शकतात. परंतु त्याच्यासाठी पेपर होईल की नाही, त्याचा विचार केला जाईल की नाही, याच्याबद्दल काहीही माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली नाही. ठीक आहे. अशा प्रकारची अपडेट होती. जर एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचा असेल, तो कशाप्रकारे भरायचा इथे मी सांगणार आहे एका मिनिटामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही एकापेक्षा जास्त कितीही फॉर्म भरू शकतात. परंतु प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळी परीक्षा होईल किंवा सर्व ठिकाणी जर एकच परीक्षा होईल आणि सर्व ठिकाणी विचार केला जाईल, असं जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. परंतु तुमच्या मनावरती आहे एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे की नाही. आता जर तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असतील, तर येथे तुम्ही आधीच रजिस्टर केलेलं असणार. लॉग इन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड इथे तुम्हाला बघायला भेटेल किंवा तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं साइन इन बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता आता मी इथं आधीच फॉर्म भरलेला आहे. बघू शकता इथं माझा ऍप्लिकेशन क्रमांक आहे. इथं माझा ऍप्लिकेशन क्रमांक आहे. धुळे येथे फॉर्म भरलेला आहे आणि सक्सेसफुल प्रिंट येथे दाखवत आहे. तुम्ही इथून प्रिंट देखील काढू शकता. आता तुम्हाला दुसरा जर फॉर्म भरायचा असेल तर इथं बघू शकता अप्लाय फॉर न्यू प्रोजेक्ट ऑफिस अशा प्रकारचं इथं दाखवत आहे. इथून तुम्ही आता जर इथं क्लिक केलं तर बघू शकता नवीन फॉर्म भरायला इथून पुढे तुम्हाला सुरुवात झालेली तुम्हाला बघायला भेटेल. अजून देखील दुसरा तुम्ही फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारे माहिती सांगायची होती. परंतु याच्यासाठी वेगळा पेपर होईल की नाही किंवा इतर कोणतीही माहितीबद्दल मी सध्या सांगू शकत नाही. कारण त्यांनी जाहिरातीमध्ये दिले नाही, की एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर वेगवेगळी परीक्षा होईल किंवा एकच परीक्षा होईल आणि सर्व ठिकाणी विचार केला जाईल असं कुठेही म्हटलेलं नाही. बाकी तुमच्या मनावरती आहे. एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे.